इडा टळो पिडा टळो, घरच्यांची बाहेरच्यांची, दुष्टाची वैऱ्याची, किड्या मुंग्यांची, वारा पावसाची, कुणा कुणाची वाईट दृष्ट लागली असेल ना तरी निघून जाऊ. ए यार काय चाललंय? प्रेम सभ्य आणि साध्या माणसांमध्ये आहे ना, हे असंच प्रेम केलेलं दाखवतात. आईचा गोत्या प्रेमाच्या. असा कसा बदलला हा? काही दिवसापूर्वी तर बरा होता, आता तर आईला सुद्धा ओळखेनासा झाला हा. हे आयटम गप ना. आयटम? हिला तू आयटम म्हणतोस? आतापर्यंत आय म्हणत होतास ते ठीक होतं, आता डायरेक्ट टम. याला नक्कीच बाहेरचं वारं लागलं. उगाच या दोघांना बाहेर बसवलं. तू काळजी करू नको, आपण नाही आहे ना. नाही नाही नाही, तुम्ही काही करू नका. रामकृष्ण भाऊजी गेलेत ना मांत्रिकाला आणायला. या 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 कशा आहात तुम्ही? अरे रे 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 रे, या माणसाचं मी काय करू? माडाला जसा नारळ लटकतो तसा हा हिला येऊन लटकतो. ओ आधी ह्याचा नारळ फोडा. हे पैसे मी देणार आहे, मार त्यांना. मार त्यांना झाड. ए किती प्यायला यार. ए टाकल्या थांब, तुझी पण कवटी अशीच बाहेर काढतो. मला वाटतं यांना अंडरवर्ल्डच्या भूतानं झपाटलाय. काळजी नको, काळजी नाही, काळजी नाही. माझ्याकडे दुसरा उपाय आहे, जालीम उपाय आहे. इब इब ए दाजी तप्पी आहे. अरे आता ते बंद आहे ना सगळा. नारळ पाहिजे, नारळ पाणी पाहिजे का? या इकडे या 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 या. पाणीवाला पाहिजे का खोबरवाला पाहिजे? या 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 बसा बसा बसा. या उघडले खोबरवाला घ्या. कशा आहात तुम्ही? काय झालं होतं मला? काही नाही, मगाशी आपलं बोलणंच नाही झालं ऍक्च्युली. सांगा ना, ती सगळी माणसं का मागे लागली तुमच्या? त्यांना नेमकं हवंय काय तुमच्याकडून? मूर्ती मूर्ती हो, गोव्याजवळच्या एका छोट्याशा गावात एक छोटस पण सुंदर देऊळ आहे महादेवाचं. त्या देवळातली मूळ मूर्ती पोर्तुगीजांच्या काळात चोरीला गेली आणि प्रतिष्ठापनेच्या दिवशी, आणि तेव्हापासून ते देऊळ तसंच आहे, बिना मूर्तीचं. मी आणि माझ्या 4 मित्रांनी ती मूर्ती परत आणण्याचं स्वप्न पाहिलं. आम्ही ते स्वप्न पूर्णही केलं. मूर्ती देशात परत आली, पण ते देवळापर्यंत काही पोहोचू शकले नाही. का? 150 वर्षांपूर्वीची मूर्ती. या पैशांच्या जगात त्या मूर्तीची किंमत हवाच्या सवा वाढलेली. जवळजवळ 100 कोटींच्या वर बोली लागत होती माफियांच्या जगात. त्यामुळे मोठमोठ्या माफिया गँग त्या मूर्तीच्या मागे लागल्या होत्या. 20 वर्षांपूर्वी अशाच एका गँगनं ती मूर्ती घेऊन परतणाऱ्या आमच्या जहाजावर हल्ला केला. त्या हल्ल्यात माझे 4ही साथीदार दगावले. मी मात्र वाचलो. मी ती मूर्ती घेऊन पळालो. आता मला ती मूर्ती पुन्हा त्या देवळात नेऊन बसवायची, कारण एकदा का ती मूर्ती त्या गाभाऱ्यात नेऊन बसवली की तिथून ती कोणी हलवू शकणार नाही. कारण त्या मूर्तीचं एक वैशिष्ट्य आहे, एकदा का ती गाभाऱ्यात तिच्या जागेवर नेऊन बसवली की एक खटका लागेल, मग तिला तिथून कुणीही कुठेच हलवू शकणार नाही. अहो मग त्याच वेळी तुम्ही ती मूर्ती त्या देवळात नेऊन का नाही ठेवलीत? 20 वर्ष कशासाठी वाट बघत बसलात? कारण त्या मूर्तीच्या प्रतिष्ठापनेचा मुहूर्त ठरलेला आहे, शांभवी पौर्णिमेचा. शांभवी पौर्णिमा?
शांभवी पौर्णिमा 100 वर्षातून एकदाच येते ते. 100 वर्षांपूर्वी जेव्हा ही मूर्ती पळवली गेली त्या दिवशी शांभवी पौर्णिमा होती. आणि आता या वर्षी येत्या 2 दिवसांनी शांभवी पौर्णिमा आहे. गेली 20 वर्ष याच दिवसाची वाट पाहत होतो मी. 100 वर्षांनी येणाऱ्या याच दिवशी त्या मूर्तीची स्थापना करायची आहे मला त्या देवळात. म्हणजे तुमच्या म्हणण्याचा अर्थ असा आहे की जर परवाच्या शांभवी पौर्णिमेला त्या मूर्तीची प्रतिष्ठापना त्या देवळात झाली नाही तर अजून 100 वर्ष वाट पाहावे लागेल. नाही, तेवढा वेळ नाही आपल्याकडे. माझ्या आजीनं आपली अख्खी हयात तिच्या देवाची वाट पाहण्यात घालवली. तिचा देव देवळात परत आलेला तिनं याची देही याची डोळा बघायलाच हवा. मूर्तीची स्थापना होणार, परवाच होणार. नाही पण तुझ्या आजीचा आणि या मूर्तीचा काय संबंध? मूर्तीला आणायला गेलेल्या तुमच्या ग्रुपमधल्या त्या साथीदारांची नावं सांगाल? रमेश बागवे, अंगद केळुसकर, मिथिलेश राणे आणि प्रल्हाद गोवेकर. माझं पूर्ण नाव चतुर प्रल्हाद गोवेकर. तुमचे हे स्वप्न आपण सगळे मिळून पूर्ण करू. फक्त आम्हाला सांगा, आत्ता ती मूर्ती कुठे आहे? ती मूर्ती मी एका सुरक्षित ठिकाणी लपवून ठेवली आणि तिथपर्यंत पोहोचवणारा एक गुप्त नकाशाही तयार केलाय. तो नकाशा आता अहो गप्प बसा. गप्प बसा. पळाले बघा. कुठे पाहिले ते बसलेत ना. अहो हे नाही हो, हे पळाले. कुशाल. आईला सुटलो यार. नाही तर काय, या प्रेमाचा ओव्हरडोस होऊन मेलो असतो आपण. पण आता टाइम दौडून चालायचं नाही. ज्या कामासाठी आलो ते काम व्हायला पाहिजे, नाही तर बॉस घोडा लावाला आपल्याला. अरे पण या लोजच्या त्या पोरींचा चेहरा विसरलो ना मी. त्या सरंजामीच्या पोरींला ओळखायचा कसा? अरे आहे ना, हे बघ. रंगा पोरी अरे तेच बघतोय ना. समोरून धावतायत. पहिले पकड. ए, 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 थांब. किती वेळा सांगितलं तुम्ही दोघांना की आमचा पाठलाग करायचा नाही.
आम्ही अरे ही काय वेळ आहे का बेशुद्ध पडायची? मग किती वाजता बेशुद्ध पडतात? माहित नाही. देई दे. कुणी वेळ बघून बेशुद्ध पडतं हा? तिकडे काका वाट बघत असतील. उचल लवकर. हा, हा, हा. अरे यांना हा 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 हा